आजकाल EWS आणि SEBC याबाबत लोकांच्या मनात बराचसा संभ्रम आहे. बरोबर. अगदी EWS सेंट्रलाइज रिझर्वेशन मध्ये येत आहे, SEBC महाराष्ट्र लेवलला येत आहे. तर सर ह्या दोघात फरक काय आणि एक विद्यार्थी या दोघांचा एकाच वेळेस लाभ घेऊ शकतो का किंवा ती गोष्ट त्यासाठी व्हॅलिड आहे का? हा, SEBC हे महाराष्ट्र राज्यामध्ये दिलेलं मराठा समाजाला आरक्षण आहे, तर हे सेंट्रलमध्ये येत नाहीये. ओके. अशा विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारनं या सर्वांना SEBCचा आरक्षणाचा लाभ देण्यासाठी आरक्षणाचे सर्टिफिकेट दिले. अच्छा. परंतु सेंट्रल करिता यांना EWS सर्टिफिकेट दिला जातो. ओके. कारण 8 लाखापेक्षा पण त्या कुणाला SEBC म्हणजे मराठा समाजाचा तो विद्यार्थी ज्याचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल त्याला EWS बेनिफिट तो सेंट्रल मधून घेऊ शकतो आणि राज्यामधून तो SEBC घेऊ शकतो.